आकाश हँड क्रिएशन. आज आपण ही ग्रॅनी स्क्वेअरची बॅग कशी करायची ते बघूया. 3 ग्रॅनी स्क्वेअर्स जॉईन केलेले आहेत आणि ही बॅग बनवलेली आहे. लेट्स गो. चला सुरू करूया. 3 रंगांच्या व्हेरिगेटेड 2 लोकर आहेत. या ही प्लेन आहे. याचं कॉम्बिनेशन करून मी बनवणार आहे. मोठ्या नाकाची सुई आहे. ही 4 नंबरची सुई आहे. ह्या लोकरीचा थोडा हे जाड आहे, त्यामुळे मी 4 नंबरची सुई घेतली आणि कात्री. तीन ग्रॅनी स्क्वेअर करायचे. ग्रॅनी स्क्वेअरची स्टार्ट करतेय. मॅजिक रिंग मध्ये क्लस्टर ऑफ 3 असे 4 क्लस्टर्स करणार आहोत आपण. 3 साखळ्यांनी सुरुवात केली. 2 डबल क्रोशा घातले. 2 साखळ्या घालते. परत 3 खांब, 2 साखळ्या, परत 3 खांब. दोन साखळ्या घातल्या. परत 3 खांब घालायचे. तर हे चौथ्यांदा आपण असं केलं म्हणजे 4 बाजू झाल्या. ग्रॅनी स्क्वेअरची सुरुवात झालेली आहे. तर शेवटच्या 2 साखळ्या घालून मॅजिक रिंगचा दोरा टाईट केला. पहिल्या खांबामध्ये स्लिप नॉट करते. कॅमेरातून रंग वेगळा दिसतोय, पण छान असा हिरवा रंग आहे हा. पहिला खांब एकाच रंगाने पुढे आपण करणार आहोत. 3 ओळी करणार आहोत. ह्या चेन स्पेस मध्ये आपल्याला 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घालायचे आहेत एक प्रत्येक कॉर्नरला. त्यातला पहिला एक शेवटचा आपला खांब घालून झाला. आपण डायरेक्ट पुढच्या खिडकीमध्ये जाणार आहोत. चेन स्पेस मध्ये 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब. असं आपण 4ही कॉर्नरला हा पॅटर्न करणार आहोत. ग्रॅनी स्क्वेअरची जर डिटेलमध्ये स्लो मेथड किंवा ट्युटोरियल हवा असेल तर सेपरेट आहे. मी इथे आय बटनवर कुठेतरी तुम्हाला दिसेल. तसं 3ही कॉर्नर्सला करून घेऊ. उरलेल्या शेवटच्या खांबाच्या इथे भेटूया. शेवटच्या खांबापाशी शेवटच्या कॉर्नरपाशी मी आली आहे. प्रत्येक कॉर्नरला 3 खांब, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब घातलेले आहेत. इथे मी स्टार्टिंगला 1 खांब घातला होता 3 साखळ्यांचा, म्हणून मी इथे 3 खांब, 2 साखळ्या, 2 खांब घातले. आणि आता ह्या 3ऱ्या खांबात स्लिप नॉटनी ओळ बंद करून घेते. ग्रॅनी स्क्वेअरची दुसरी ओळ झाली आहे. पुन्हा 3 खांब, 3 साखळ्या. ह्या इथे खिडकीच्या स्टार्टला ह्या 3 साखळ्या झाल्यात, म्हणून मी या खिडकीमध्ये 2 खांब घालून 3चा हे पूर्ण करते. प्रत्येक खिडकीमध्ये 3 खांब घालायचे आणि कॉर्नरला 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब.
अशी आपली तिसरी ओळ होणार आहे. तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. या खिडकीमध्ये परत तीन खांब, 1 2 3, आणि या कॉर्नरला पुन्हा तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. अशी ही एक बाजू मी पूर्ण केलेली आहे. तीन खांब, हा कॉर्नर आणि हा मधल्या दोन क्लस्टर्स मधला ही जी खिडकी होती याच्यात तीन साखळ्या, तीन खांब घालून अशाच सगळ्या बाजू करून घेऊया. स्क्वेअर पूर्ण केलाय. स्क्वेअर पूर्ण झालाय. मी स्लिप नॉटनी बंद करते आणि आता मी रंग बदलणार आहे. मी हा रंग पुढच्या ओळींसाठी वापरणार आहे. तीन ओळी झाल्यात. आता या रंगाने पुढच्या ओळी करणार आहे. स्लिप नॉट करून घेतली आहे. कुठेही अटॅच करू शकता, कोणत्याही खिडकीमध्ये. तीन साखळ्या म्हणजे एक खांब. या खिडकीमध्ये तीन खांब घातलेत. आता कॉर्नरला आपल्याला तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब करायचे. आणि आपण प्रत्येक खिडकीमध्ये तीन खांब घालत जाणार आणि कॉर्नरला तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. आपण ओळीच्या शेवटी भेटूया. चार ओळी झाल्यात. पाचवी ओळ सुरू करते. मी या व्हेरिगेटेड म्हणजे अशा कलरफुल लोकरीने तीन ओळी करणार आहे. म्हणजे या तीन आणि या रंगाच्या तीन अशा 6 ओळी झाल्यावर भेटूया. सहा ओळी पूर्ण झाल्यात. आता पुढची ओळ मी ह्या परत प्लेन रंगाने करणार आहे. एक ओळ आणि पुन्हा हाच कलर पुन्हा रिपीट करणार आहे. 12 ओळी करायच्या आहेत टोटल आपल्याला. तर मी 7वी ओळ करते. प्रत्येक कॉर्नरला तीन खांब, दोन साखळ्या, तीन खांब. प्रत्येक खिडकीत प्रत्येक खिडकीत तीन खांब. असं करत ही 7वी ओळ पूर्ण केल्यावर भेटूया. 7 ओळी करून झाल्यात. आता 8 9 10 11 अशा 4 ओळी मी या रंगाने करणार आहे. जो हा रंग वापरलाय तो. कारण मला 12वी ओळ, आपण 3 ग्रॅनी स्क्वेअर्सचा पर्स बनवतोय ना, ते 12वी ओळ मला ह्या रंगाने करायची आहे. तर सगळ्या स्क्वेअर्सची या रंगाने. आता 7 ओळींनंतर 4 ओळी आपण ह्या रंगाने करणार आहोत.
ओळी झाल्या आहेत. 9वी ओळ सुरू करते. नऊ ओळी झाल्या. 10वी ओळ सुरू करते. मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज करायचा आणि ओळ झाली की पुन्हा बघायचं. असंच कंपॅनियन असल्यासारखं वाटतं ना, आपण एकमेकांबरोबर एक प्रोजेक्ट करतोय असं फील होतं. मध्येच गाणी ऐकायची. चालू असतात मध्ये मध्ये गाणी, हो की नाही? किंवा पॉडकास्ट ऐकायचा. माझाच एक पॉडकास्ट आहे, व्हायब्रंट माइंड पॉड. दहा ओळी झाल्या की, ही 10वी ओळ झाली की भेटूया. 10 ओळी झाल्या आहेत. आधी पटापट ओळी होत होत्या, आता वेळ लागतोय ना. थोडे मोठे मोठे झालेत ना आता स्क्वेअर्स, त्यामुळे आता 11वी ओळ करायला अजून जास्त वेळ लागेल. आता ही सेकंड लास्ट ओळ असणार आहे आणि मग आपली 12वी ओळ करायची. अकराव्या ओळीच्या शेवटी भेटूया. आय एम डन विथ 11 ओळी झाल्या. बघायचं का थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करते. 11 ओळी गेल्यात. आता मी शेवटची ओळ आहे, 12वी ओळ मी या दोऱ्याने करणार आहे. आता थोडासा सेम वाटतोय, पण हा वेगळा आहे. ओके. आणि एकच छोटी टिप देते की प्रत्येक 3 ग्रॅनी स्क्वेअर करायचे आहेत ना, प्रत्येक ग्रॅनी स्क्वेअरची शेवटची ओळ एका सेम थ्रेडनी करा. म्हणजे मी हाच दोरा इतर दोन्ही ग्रॅनी स्क्वेअर्सच्या शेवटच्या ओळीसाठी वापरलाय. का तर आपल्याला नंतर ते तिन्ही एकत्र शिवायचे आहेत ना, मग ते सेम रंग असेल तर नीट शिवलं जाईल, राईट? 12वी ओळ सुरू करते आणि 12व्या ओळीच्या शेवटी भेटूया. तर मी सांगत होते ना मगाशी, व्हायब्रंट माइंड पॉड माझा पॉडकास्ट आहे. मी क्रोशा करताना पॉडकास्ट ऐकायचा असं मी मगाशी म्हटलं होतं. तुम्ही ऐकू शकता. व्हायब्रंट माइंड पॉड सर्च करा आणि तुमच्या माझ्यासारखे जे बिझनेस करणारे आहेत, आणि मराठी पॉडकास्ट आहे त्यामुळे कळायला अगदी छान आहे. या ओळीच्या शेवटी भेटूया. झाल्या माझ्या 12 ओळी करून. आपल्याला असे 3 स्क्वेअर्स बनवायचे आहेत. ओके, तुम्ही 3 स्क्वेअर्स बनवले म्हणजे हा एक झालाय, अजून 2 बनवलेत की व्हिडिओ परत रिस्टार्ट करा. आता पॉज करा, राईट? मी 3 स्क्वेअर्स बनवले. 1 2 3. टाडा! आता याच्यात पण एक डिझाईनची हे थोडीशी आहे. सगळ्यांचं डिझाईन मी पर्पजली वेगळं घेतलंय, पण या सगळ्यांच्या बॉर्डर्स मात्र सेम कलरच्या केल्यात. तर या दोघांमध्ये हा असा पोपटी रंग आहे, तो मी साईडला घेणार आहे आणि हा रंग मी सेंटरला घेणार आहे. ठीक आहे. तर मी जॉईनिंगचा पार्ट दाखवणार आहे. उलटे ठेवायचे आहेत आपल्याला स्क्वेअर्स. ठीक आहे. मी आत्ता रफ तुम्हाला करून दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे.
दिसतंय का? फ्रेममध्ये येते का? सगळे उलटे ठेवायचे स्क्वेअर्स. राईट. यो करण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरावरती. ठीक आहे का? दिसतंय? तिन्ही स्क्वेअर्स मी उलटे ठेवले आणि मला आता ते असे फोल्ड करून अशी बॅग बनवायची आहे. राईट. वाव. छान दिसते ना? आता मी काय करणार आहे, आधी मी आतून हे जॉईन करून घेणार आहे. ह्या साईड्स ही अशी इथे जॉईन करणार आहे, ही अशी इथे जॉईन करणार. मोठ्या नाकाच्या सुईमध्ये मी दोरा ओवून घेते. अशी मोठ्या नाकाची सुई आहे, त्यात दोरा ओवून घेते. एक साईड माझी लॉक करून झाली आहे. ह्याच सुईनी हा धागा पुढे मागे टक करून घेते आणि मग कट करते. समोरून बघा असं दिसतंय. व्हेरी नीट. मस्त दिसतंय ना? आता ही साईड इथे ह्याला लॉक करून घेते आणि मग फायनल याला आपण इथे लॉकिंग्स करणार आहोत. ओके. आता मी हे लॉक करून घेते. ही साईड पण माझी लॉक करून झाली आहे आणि मी हा दोरा गाठ मारून आतमध्ये टक करून घेते. एकदा पुढे आणि एकदा मागे असा. आणि दोरा कट करून घेते. तुम्ही समोरच्या फ्रंट साईडनी बघणार असाल तर दाखवते. थोडेसे फिनिशिंगचे दोरे राहिलेत, आपण ते कट करूया. मस्त झालंय ना? रंग तर खूप सुंदर आहे. खरं कधी कधी कॅमेरातून नीट रंग दिसत नाहीत, पण मस्त रंग आहे. आता मी ह्या साईड्स फोल्ड करून हा माझा बॅकचा ॲक्च्युअल लुक आहे. ठीक आहे. आणि इथे असे बेल्ट्स असणार आहेत. मी ह्या साईड्स पण लॉक करून घेणार. आत्ता जसं सुईमध्ये दोरा ओवून लॉक केलं, एक्झॅक्टली मी तसं लॉक करून घेणार आहे. मी स्ट्रेट करून म्हणजे सुलटी बाजू पुढे आणली आहे आणि मी हे असं लॉक करते आणि मग बॅग उलटी करूया, म्हणजे सगळं आतून लॉकिंग होईल. साईड माझी करून झाली आहे लॉक पूर्ण.
गाठ मारून दोरा टक करून घेते आणि दोरा कट करून घेते. ही साईड कंप्लीट झाली. आता मी ही साईड लॉक करून घेते. दोन्ही साईड्स शिवून घेतल्या आहेत आणि बॅक साईडनी पण आपण शिवून घेतलेलं आहे. आता मी सुलटी करते पर्स. वाव कमाल, लवली, दिस इज ऑसम. आता छोटासा आपला एक पार्ट राहिला आहे, ते म्हणजे आपल्याला बेल्ट बनवायचा आहे, राईट. मी बेल्ट बनवते, तुम्हाला बेल्टची आयडिया पण दाखवते. मी हा बेल्ट बनवलाय, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं. हा बेल्ट आता इथे लावायचा, म्हणजे शिवून घेणार आहे मी असा. या बेल्टचं डिझाईनचा व्हिडिओ मी वेगळा केला आहे, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता. पण याला ऑप्शन्स पण आहेत. मी आधी जी एक बॅग केली होती त्याला मी फक्त डबल क्रोशाच्या ओळी केल्या होत्या. 5 खांबाचे डबल क्रोशाची ओळ केली. हा एक असा बेल्ट करू शकतो. आणि ग्रॅनी स्क्वेअरचा पण एक बेल्ट बनतो, जो मी या बॅगला केलाय. ह्या बॅगची बनवण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि त्याला असा हँडमेड असा टॅग पण लावलाय. आणि हा याचा बेल्ट आहे. तुम्ही असाही बेल्ट बनवू शकता, असाही बेल्ट बनवू शकता, किंवा मी हा बनवला असाही बनवू शकता. ओके, तर मी आता हा बेल्ट याला अटॅच करून घेते. एक साईड जॉईन करून झाली आहे, दुसरी साईड पण जॉईन करून घेते. आणि बॅग तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. पुन्हा एकदा स्क्रीनमध्ये मावत नाही, थोडंसं अँगल चेंज करून बघू. येस, आता मावती आहे. बॅग आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हीसुद्धा अशी बॅग बनवा. सोशल मीडियावरती मिनूज क्रोशे क्रिएशन असं टॅग करू शकता, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती. तुम्ही कुठले रंग वापरले, कसा बेल्ट केला, सगळं मला बघायला आवडेल. Signing off, Minal. Keep crocheting. Bye bye.